आपला आवाज कोकण 24 तास। पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे होमपीच असलेल्या रत्नागिरी जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला असल्याने नेते आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे। रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर महायुतीचा झेंडा फडकवला असल्याने पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी समाधान व्यक्त करीत विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले। जे पराभूत झाले त्यांच्याबद्दल दुःख नक्कीच आहे। त्याच्याबद्दल काय राजकीय एवढे आम्ही घाणेरडे लोक नाही आहोत, पण माझ्या बाजूला नंदा मुरकर आहे, ज्याने या जिल्ह्यातला इतिहास घडवला। आणि तुम्ही पण असं सांगत होते की एकच माणूस या जिल्हा परिषदेमध्ये 25 वर्ष 30 वर्ष निवडून येऊ शकतो। मी नाव घेत नाही, पण त्याचा पराभव करून शिवसेना काय असते हे नंदा मुरकरनं आज अख्ख्या जिल्ह्याला दाखवून दिलंय। आज जिल्ह्यामध्ये वन साइड शिवसेनेची जिल्हा परिषद आलेली आहे। जवळजवळ 30 पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकलेल्या आहेत। 6-7 जागांवर आम्ही आघाडीवर आहोत। माझा अंदाज असा आहे की 37 ते 38 जागा शिवसेना स्वतःच्या ताकदीवर जिंकेल। बीजेपी देखील आमच्यासोबत असेल। आणि आज युबीटीचं जे पानिपत झालंय त्यांच्या 39 सदस्य होते या जिल्हा परिषदेमध्ये आम्ही असताना, आता त्यांची संख्या 3 ते 4 वर आली। त्याच्यामुळं मला रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्या शिवसैनिकांना आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद द्यायचे आहेत। आणि ज्यांनी ज्यांनी आम्हाला मदत केली, ज्यांनी ज्यांनी शिवसेना पक्षावर विश्वास ठेवला, त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो। हातकंबा जिल्हा परिषद गटावरून रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर महायुतीच्या उमेदवारांचा विजय झाला असल्याने मतदान केंद्राबाहेर नेते आणि कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।